स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणाला काही माहीत नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रगटले. तर स्वामींच्या प्रकटनेची खरी हकीकत चला आता आपण पाहूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. पंजाब प्रांतात हस्तिनापूर मधील येथून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते. या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता. तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही. तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता. त्या ठिकाणी खेळायला जायचा. हा त्याचा नित्यक्रम होता. त्यात एक छोटेसे देऊळ होते आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंह खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा. असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. त्यांनी विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीप्रमाणे त्याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला. पण आज अचानक त्यांच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची खरी ही कथा आहे. सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि ते बोलले, बाप्पा, रोज मी तुझा डाव ठेवतो पण आज नाही. आज तूच खेळायचं बस. इतके शब्द त्यांच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली. हवा वेगाने वाहू लागली. कोणालाच काही कळणार. अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या